काही कर्मचारी तिथं उपलब्ध नाही किंवा याची अजून बंद झाले नाही, या संदर्भात काय कामाचं तहसीलदार ऑफिसमध्ये कामगारांची म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केला आहे. मी काल परवा सुनील शेळकेंशी बोललो आहे. तशी यादी घेऊन आम्ही पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे सांगतो आहे की जुन्नरला आम्हाला एवढं गरजेचं आहे, मोजणी विभागात गरजेचं आहे, पंचायत समिती एवढे असे गरजेचे आहेत. त्याच्यात सुसूत्रता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. आणि राहिला विषय तहसीलदाराच्या ऑफिसच्या कारभाराचा, सुनील शेळके एक चांगल्या नवीन दमाचे तहसीलदार आहेत. आजारपणामुळे ते महिनाभर नव्हते, पण इथून पुढं ती सुसूत्रता येईल अशा प्रकारचं त्यांनी कार्य करावं आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही सगळे आहेच, तुम्ही पण आहेत. चला काय अजितदादा पाठीमागे काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते, त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही, त्यामुळं आमदार शरद सोनवणेंनी त्या म्हणजे याच्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. काय तुमचं म्हणणं? आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम होते, माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. आणि एक गृह विभागाचा कार्यक्रम होता, एक MSCB विभागाचा कार्यक्रम होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी अजितदादांनी तिथं दिल्यानंतर आणि आपला नेता तिथं येत असेल तर त्या कार्यक्रमाची तयारी करण्याची जबाबदारी ही माझी आहे. म्हणून मी तिथे त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागतं आहे, बाबा काय अजून सुधारणा केल्या पाहिजे, काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे, नाश्त्याला कसं कसं करायचं, किती लोक येतील, काय व्यवस्था करायची, कुठं मांडव टाकायचा, आपण जी मेहनत करून पोलिसांची इमारत बांधली तिथे काय उणीवा राहिल्यात का, किंवा अजून पोलीस विभागाने अजितदादांकडे तुमची काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहेत. आता त्यांना 70-80 क्वार्टर्स नवीन बांधायचे आहेत लोकांसाठी, जे जुन्नर आंबेगाव नाही जुन्नर ओतूर आळेफाटा आणि नारायणगाव इथले सगळे अधिकारी तिथं राहतील. अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2 BHK PSI लेवलच्या रँकपर्यंत आणि हवालदारांनी त्यांच्या सर्व खालच्या लोकांना 1 BHK. आता रूम्स त्यांचे छोटे आहेत, म्हणजे त्यांचं परिवार पण चांगलं राहील. असे वर्टिकल बिल्डिंग्स उभे करण्याचे जे ठरलेलं आहे त्याला जवळपास 70-80 कोटी रुपये लागणार आहेत. तर ते देण्याचं काम आम्ही केलं, म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं ना. आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि MSCBचा आहे. MSCBने अजितदादा पालकमंत्रीमधून येत असताना त्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्वांची नावं टाकली, सर्वांना निमंत्रित केलं. गृह विभागाचे SPने पण तिथं समोर सांगितलं कार्यक्रमामध्ये की आम्ही खासदार असतील, आमदार असतील, वेगळे मंत्री जर कोणी येत असतील तर त्यांच्यावर संपर्क साधून जिल्हाधिकारीच्या इमारतीमध्ये एक प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून काम करतात आणि त्यानुसार त्यांना रितसर निमंत्रण सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता त्यांची काही वेगळी पोटदुखी मला माहीत नाही, पण अजितदादा जिधर आएगा उधर अतुल बेनके खड़ा रहने वाले. तुमच्याकडून काही नाव टाकण्यात काय हे झालंय का? कसं अहो मी कुठं नाव टाकलं नाही, माझं नाव टाकलं नाही, अजितदादांनी टीका केली, नाव न टाकल्यामुळे लोक रुसतात. पत्रिकेत नाव आहे, बोर्डावर नाव आहे, दोन्ही ठिकाणी आहे. ते गणपतरावचं नव्हतं, ते गणपतराव फलवडे स्टेजवर म्हटले की माझं नाव नाही, म्हणून म्हटलं आता कोणाकोणाची नावं टाकायची, काय करायची, म्हणून मध्य यादी जोडा असं दादांनी त्याच्यावरती मिश्किल टिप्पणी केली. पण खासदार आणि आमदार त्यांचे नाव सगळीकडे आहेत, कोण शिलेवर पण आहे आणि पत्रिकेमध्ये पण आहे.